आम्ही एकत्र आलोय तर एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचे पुनरुच्चार। तर मराठीसाठी कायम एकत्र राहणार, ठाकरेंचा निर्धार। राज ठाकरेंनी मनसेची बैठक बोलावली। सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांना हजर राहण्याच्या सूचना। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह 2 दिवस घरात पडून होता। दसरा मेळाव्याच्या भाषणात रामदास कदमांची विखारी टीका। ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध। येत्या 4 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार। करुणा मुंडेंचा दावा। तू स्वतःच्या घरात आग लाव्या असं म्हणत एकेरी उल्लेख। अमरावतीच्या परतवाड्यात 2 ठिकाणी पोलिसांनी शस्त्रासह 11 जणांना पकडलं। राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून अटक। पोलिसांवर गोळीबार झाल्याचीही चर्चा। दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट। केंद्रानं राज्याला कराचा 6418 कोटींचा हप्ता वितरित केला। अजित पवारांनी पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानले। राज्यात अतिवृष्टीमुळे शहरात भाज्यांचे दर कडाडले। मुंबईमध्ये गवार आणि मटारची डबल सेंचुरी। मुंबईमध्ये मागणीच्या तुलनेत 1000 टन आवक कमी। मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत 13% तर दुचाकींच्या विक्रीत 34% वाढ। काल दसऱ्याला 3000 कार आणि 7500 दुचाकींची विक्री। भारतातील सर्वात मोठं आव्हान लोकशाहीवरचा हल्ला। राहुल गांधींचा कोलंबियात बोलताना केंद्र सरकारवर निशाणा। मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका। तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध।